मित्रांनो, तुम्हाला ओम राऊत यांच्या आदिपुरुष या चित्रपटाबद्दल तर माहीतच असेल की याचे काय हाल झाले होते, ज्याचा 700 कोटी प्लस बजेट असून सुद्धा ते चांगले VFX बिल्डअप करू शकले नाही. तर साऊथवाले फक्त 40 आणि 50 कोटीच्या बजेटमध्ये जबरदस्त VFX व सुपर हिरो चित्रपट तयार करत आहेत. पण हे साऊथवाल्यांना कसं काय जमतं? तुम्हाला माहीत असेल 2024 मध्ये हनुमान हा चित्रपट आला होता, ज्यात जबरदस्त स्टोरी व जबरदस्त VFX बघायला मिळाले होते आणि हा चित्रपट सुद्धा प्रेक्षकांना खूप आवडला होता. पण आश्चर्य तेव्हा वाटलं जेव्हा या चित्रपटाचा बजेट पाहिला. या चित्रपटाचा बजेट हा फक्त 40 कोटी इतका होता. एवढंच नाही तर याच वर्षी लोका हा ॲडव्हेंचर चित्रपट आला, जो ॲडव्हेंचर आणि सुपर हिरोवरच आधारित होता. आणि या चित्रपटाची सुद्धा आश्चर्यचकित करणारी गोष्ट म्हणजे बजेटच आहे, जो फक्त 30 कोटी इतका आहे. आणि याच्यावरून हे समजून येते की कमी बजेटमध्ये चित्रपट बनवण्याचा जो टॅलेंट साऊथकडे आहे तो बॉलिवूडकडे नाही. साऊथकडून कमी बजेटमध्ये बनलेले अनेक चित्रपट आले आहेत आणि पुन्हा एक चित्रपट येत आहे मिराई, आणि हा सुद्धा ॲडव्हेंचर आणि ॲक्शन थ्रिलर चित्रपट आहे, ज्याचा बजेट फक्त 60 कोटी इतका आहे. तरी पण या चित्रपटामध्ये जबरदस्त VFX बघायला मिळत आहेत आणि याच्यामध्ये काही एक शंका नाही की हा चित्रपट चांगला नसणार, कारण यांनी कमी बजेटमध्ये अनेक चांगले चित्रपट दिले आहेत. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? बॉलिवूडकडे बजेट असून सुद्धा ते मोठ्या लेवलचे चित्रपट तयार नाही करू शकत, तर साऊथवाले कमी बजेटमध्ये एवढे चांगले चित्रपट तयार करत आहेत. याच्यावर तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा.